तुझी संगती झाली आमची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे। इथे ताकाचे सरोवर, तेथे नवनीताचे पूर, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे। तुका म्हणे आम्ही, तुका म्हणे आता, आम्ही नवजो जवळीता, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तार। बाबाजी सद्गुरु दास तुकार, मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरायुधं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। जयांची केली स्मरण, होय सकल विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार। आता जोडोन या कर चरणी जिने धर्म जितविलाची बळी, तो सफाजी दान नवाळी। कावतरला जयाची कुळी, तया छत्रपतीची आचरण कमळी। साष्टांग नमन करीत सो विठ्ठला। तुझी संगती झाली आमची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतनासाठी निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा असून, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामधून गोपाळ आणि भगवंत
भगवंताच्या संगतीमध्ये गोपाळांना जो अनुभव आलाय त्याचं प्रतिपादन जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये करतात. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा की आज या धोंदलगाव नगरीमध्ये सालाबाद प्रमाणे संपन्न होत असणारा हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहातील आजची ही काल्याची प्रसादाची सेवा भव्य दिव्य प्रमाणामध्ये अखंड हरिनाम सप्ताह त्याचप्रमाणे गेले 7 दिवस रामचंद्रजी प्रभूंचं चरित्र श्री राम कथा आपण अत्यंत प्रेमानं या ठिकाणी श्रवण केलेली आहे आणि आज खऱ्या अर्थानं प्रसादाचा असणारा दिवस आहे आणि त्या निमित्तानं ही काल्याची सेवा विठ्ठल आज या कालेच्या सेवेच्या प्रसंगी या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहात. काही मान्यवर ही या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत. त्यामध्ये आपल्या गावचे सरपंच माननीय भरतआबा आवारे, त्याचप्रमाणे सुनील बापू आवारे, माननीय काकासाहेब मामा उबाडणे, त्याचप्रमाणे या सत्ता कमिटीमधील बाळू काका अध्यक्ष, दत्तोपंत आवारे, गणेशजी शिंदे, काकासाहेब पटेल आवारे, सरोबा पाटील वाहक, भाऊसाहेब नाना वाहक, कैलासप्पा वाहक, अजय राव उसराटे, रावसाहेब मिस्त्री, साहेबराव पटेल वाहक आणि कीर्तन सेवा, ज्या कीर्तन सेवेचं संत पूजन ज्यांच्याकडे आहे ते माननीय भाऊसाहेब पाटील वाहक आणि माननीय काळेसाहेब. बँक कीर्तन सेवेचं नियोजन भाऊसाहेब पाटील वाहक आणि काळेसाहेब बँक इन्स्पेक्टर. बँकच आमच्या आज ताब्यात आहे, त्याच्यामुळे भजन्यांनो आहे ते काही करू नका, म्हणायची करू नका आणि कशाचीच करू नका, नामचिंतनाची करू नका, कारण बँक इन्स्पेक्टर आहे आणि ते मला वाटतं आमचे पाहुणे कोणी वाटतं भेंड्याचे आहे ना. आमच्या लोकनेते मारुतरावजी घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक माननीय अशोकदादा मिसाळ यांची व्याही आहेत आणि 2-3 मुली सुद्धा तागड कंपनीमध्ये विघ्ने आणि काळे यांच्या दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे आमचा ओळख जरी नसली तरी जवळूनचा संबंध आहे, त्याच्यामुळे महाराज काय आहे करणार नाही. माननीय अरुण काका वाहक आणि मृदुंगाचार्य, आपल्या गावचं वैभव राहुल महाराज डमाळे, कारण सगळं भेटत आहे बाळू काका, पण वाजवणारे मृदुंगाचार्य भेटत नाही. तुम्ही भाग्यवान आहे, कारण हे गावच पूर्णतः पारमार्थिकी, अनेक महात्म्यांचे चरण रज या गावाला लागलेले आणि आता हे सध्या 7-8 महाराज मंडळी या गावामध्ये आहेत. त्यामध्ये हरिभक्तीपरायण हरिनाथ महाराज हेही या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. गावातला प्रत्येक कार्यक्रम हरिनाथ महाराज या ठिकाणी असतात. महाराज आपल्या गावात पण महाराज खूप मोठे, कारण भगुरे गुरुजी
त्यांच्याकडे लहान असताना होते बरं का प्रतीक महाराज भगुरी गुरुजी. सामान्य नाही, आज महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे ते गायनाचार्य भगुरी गुरुजी महाराजांकडे होते. म्हणजे महाराज सामान्य व्यक्तिमत्व नाही. त्याचप्रमाणे आमचे हरिभक्तीपरायण गुरुतुल्य व्यक्तिमत्व भागवताचार्य रामायणाचार्य सुरेशजी महाराज वहाद हे या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे दुसरे हरिभक्तीपरायण सुरेशजी महाराज आवारी ही या दोनलगाव नगरीचं भाग्य आहे. बाळू काका, उद्धव काका आणि वसंत नाना चेअरमन, त्यांचं काय नाव चेअरमन मदन नाना. आणि खऱ्या अर्थानं तुमचा आमचा जो संबंध आला बाळू काका, तुमची भेट तुमच्या आणि मी माझं परम भाग्य समजतो. कारण अनेक मोठमोठ्या महात्म्यांचे कीर्तन श्रवण केलेलं हे गाव आहे. इथं कथा करणं किंवा कीर्तन करणं सुरेश महाराज वाटतं तितकं सोपं नाही. कारण श्रोते जागरूक आहेत, श्रोते तज्ञ आहेत, श्रोते ज्ञानी आहेत. माझ्यापेक्षाही वयानं ज्येष्ठ असणारी आणि ज्ञानानं श्रेष्ठ असणारी मंडळी 7 दिवस कथा श्रवणासाठी होती का नव्हती? तुम्ही बघितलं तुम्ही होती. आणि तरी मला या ठिकाणी कथा करण्याचं परम भाग्य मिळालं. तुमच्यासारख्या दर्शनाचं भाग्य मला जे प्राप्त झालं ते आमचे पारमार्थिक स्नेही आणि खऱ्या अर्थानं पुत्रवत माझ्यावरती प्रेम करणारे खूप मोठे, परंतु खरोखरच माझ्यावर पुत्रवत जे प्रेम करतात ते माननीय वसंत काका डमाळे. खऱ्या अर्थानं बाळू काका त्यांच्यामुळे मला येण्याचा योग आला. विनायक सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक वसंत काका डमाळे यांच्यामुळे या ठिकाणी येण्याचा योग आला. त्यांनाही धन्यवाद देतो. 7 दिवस मी ज्यांच्याकडे मुक्कामी होतो बाळू काका, तुम्ही जिथं व्यवस्था केली ते आमचे माननीय प्राध्यापक गवारे सर आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब, बाबा असतील, आजी असतील, मॅडम असतील आणि त्यांची कन्या, सुंदर अशी आमची व्यवस्था त्या ठिकाणी त्यांनी केली आणि अत्यंत श्रद्धेनं प्रेमानं त्या ठिकाणी आम्ही राहिलो. त्यांनाही धन्यवाद. या कीर्तनाचं कथेचं प्रक्षेपण ज्यांच्या माध्यमातून होतंय, कारण ही कथा देशात गेली युट्यूबच्या माध्यमातून, ज्यांनी ती पाठवली आणि सेवाभाव वृत्ती असणारे अनिल तात्या डमाळे त्यांनाही अंतःकरणापासून धन्यवाद. त्यांच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्रायबर करा, कारण ते काही म्हणता येत नाही आपल्याला, कारण आपली इंग्लिश कच्ची. गजर शंकर स्वामीचा हे चॅनल आहे. त्या चॅनलवर पहा, तुम्हाला रामकथाही दिसेल, हे कीर्तनही दिसेल आणि तुम्ही दिसता. त्याच्यामुळे ते चॅनलला सबस्क्रायबर करा, लाईक करा, शेअर करा, ही हात जोडून विनंती. आणि जो आवाज तुमच्यापर्यंत येतोय, ज्या माध्यमातून येतोय, ते लक्ष्मी साऊंड सर्व्हिस, सुंदर असा आवाज त्यांनी तुमच्यापर्यंत पोहोच करण्याचं काम केलं. त्यांनाही धन्यवाद. आणि विशेषतः खऱ्या अर्थाने या ठिकाणी साहेब एक कौतुक आहे, कारण विनाकारण जो आहे तो गावातली लोक ज्येष्ठ मंडळी करतात. कारण खऱ्या अर्थाने अखंड नामचिंतन, अखंड हरिनाम सप्ताह त्याला म्हणतात, ज्या ठिकाणी अखंड विना चालू असतो. आणि विशेषतः या ठिकाणी दुसरीकडून आणून त्यांना वाजवायला लावत नाही. ही ग्रामस्थ स्वतः या ठिकाणी विना पारा देतात, सगळी ज्येष्ठ मंडळी उभे राहतात. कौतुक खरं त्या गोष्टीचं आहे. आणि मी या माध्यमातून खूप गाव मोठा आहे सरपंच, आभार. मी तरुणांना आवाहन करेन,
कारण विना पाऱ्याला तुम्ही तरुणाची टीम तयार करायला पाहिजे. म्हातारे माणसं 2-2 तास या ठिकाणी विना घेऊन उभे राहतात. ही जे पुण्य ही जे वैभव जे दिसतंय ना तुम्हाला, हे गावचं वैभव असेल, आपल्या कुटुंबाचं वैभव असेल, आपल्या घराचं वैभव असेल, हे वैभव कुणाचे पुण्य आहे? आपल्या वडिलांचे पुण्य आहे. त्यांनी हा परमार्थ केला. आवारे काकांनी मला सांगितलंय 25 वर्षापासून याच्यामध्ये ही मंडळी, बाळू काका, उद्धव काका, ही सगळी जुनी मंडळी, वसंत नाना, वसंत काका, ही उद्धव काका, हे सगळे 20-25 वर्षापासून त्यांनी त्यांचं आयुष्य त्याच्यासाठी व्यतीत केलंय. त्यांच्या पुण्याने आपल्याला हे वैभव पाहायला मिळतंय. पण आपलंही कर्तव्य आबा, तुम्ही सोमनाथ भाऊ वैद्य हे अशी मंडळी एकत्र या आणि विनापार असेल, त्यांना जी मदत लागत असेल ती मदत तुम्ही पुढे करावी अशी मी या माध्यमातून विनंती करतो. सप्ताह करायचे, कथा कीर्तन करायचे, कशासाठी करायची? भव्य दिव्य प्रमाणामध्ये आपण ते करतोय. आपण खर्चही खूप करतोय. हा खर्च कशासाठी करायचा? कारण लोकांना बोलण्यासारखं आपण करतोय बळू काका. कारण काही नास्तिकवादी जे लोक आहेत ते काय म्हणतात, कशासाठी सप्ताह करायचा, कशासाठी हा वायपट खर्च करायचा, अशी भावना आहे लोकांची काही. परंतु सप्ताह का करायचा? तर सप्ताह याच्यासाठी करायचा, आमचा धर्म टिकावा, संस्कृती टिकावी, आमच्या पुढच्या पिढीवरती संस्कार व्हावेत, याच्यासाठी सप्ताह करायचे, याच्यासाठी कथा कीर्तनाचं आयोजन करायचं. आणि एकमेव माध्यम राहिलेलं आहे, एकमेव माध्यम ज्या ठिकाणी संस्कार फुकट दिले जातात तो वारकरी संप्रदाय. तुमच्याकडे पैसे भरपूर आहेत, आपल्या सगळ्यांचा भ्रम असा आहे की आम्ही पैशाने सगळ्या गोष्टी विकत घेऊ शकतो आणि घेतोही माणूस. पैशानं काही गोष्टी विकतही मिळतात, आपण पाहिलेलं आहे. परंतु दादा, संस्कार नावाची अशी गोष्ट आहे, ती गोष्ट कितीही पैसे दिले साहेब ती विकत मिळू शकत नाही. आणि संस्कार फुकट मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे आमचा वारकरी संप्रदाय. काय? हा वारकरी संप्रदाय. या संप्रदायामध्ये संस्कार फुकट मिळतात, म्हणून याच्यासाठी आयोजन करायचं. भव्य दिव्य प्रमाणामध्ये करा, धर्माचं काम आहे. पण करत असताना त्या सप्ताहामधून आमच्या गावात परिवर्तन किती झालं हे पहा. आम्ही प्रत्येक वर्षी सप्ताह करतो, पण सप्ताह केल्यानंतर आमच्या गावामध्ये परिवर्तन किती झालं. परिवर्तन व्हावं याच्यासाठी कीर्तन आहे. कीर्तन कशासाठी आहे? तर परिवर्तन व्हावं याच्यासाठी कीर्तन आहे, याच्यासाठी कथा आहे, याच्यासाठी हे आयोजन आहे. म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी एकत्र येऊन आणि आनंद वाटला. आनंद या गोष्टीचा वाटला की संपूर्ण गाव एकत्र येऊन, कारण कालच आजी माझी मिळून 6 सरपंच होते इथं, सगळे सरपंच इथं उपस्थित होते. त्या गोष्टीचं ही कौतुक द्यावे तितके धन्यवाद थोडेच आहेत, पण आम्हाला घड्याळाच्या काट्याप्रमाणे चालवावं लागतं. बोलण्यासारखं खूप आहे, खूप बोलण्यासारखं आहे, परंतु घड्याळाच्या काट्याप्रमाणे चालावं लागतं. त्यामुळं सर्वांना अंतःकरणापासून धन्यवाद देतो. विठाला विठाला दादा, ही सेवा काल्याची. काला म्हणजे काय? तर काला म्हणजे प्रसाद. ही प्रसादाची सेवा आहे. आज प्रसादाची सेवा आहे. काल्याचा अर्थ अनेक प्रकारे जर आपण बघितला, वेगवेगळ्या प्रकारामध्ये जर बघितला, पारमार्थिकाला प्रसादाची सेवा आहे. पारमार्थिकाच्या दृष्टीने ती प्रसादाची सेवा आहे.
शेतकऱ्याच्या दृष्टीनं ती कशाची सेवा आहे? शेतकऱ्याच्या दृष्टीनं. आणि नोकरदाराच्या दृष्टीनं पगाराची सेवा आहे. पगाराचं काय आहे? हा वार आहे. आम्ही 7 दिवस जी भक्ती केली, जी सेवा केली, तिचं फळ आम्हाला काहीतरी मिळावं याच्यासाठी ही सेवा आहे. म्हणजे पारमार्थिकाच्या दृष्टीनं ही प्रसादाची सेवा आहे. आता हा प्रसादाचा दिवस आहे आणि प्रसादाचा दिवस असल्याच्या कारणानं आपण या काल्याच्या प्रसंगामध्ये भगवंतानं गोकुळाचे चरित्र केलंय, त्याचा उच्चारण आपल्याला करावं लागतंय. आज जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामधून सांगतात की देवा, तुझ्या संगतीमध्ये आम्ही निश्चिंत झालो. तुझ्या संगतीमध्ये आम्ही अनेकांची संगत करून बघितली. आम्ही त्या संसाराची संगत केली. जो संसार ज्याचं मूळ दुःखाचं, संसाराचं मूळ कसं आहे? दुःखाचं आहे बाबा. संसार दुःख मूळ विश्रांती नाही होती, रात्रंदिवस तळमळ. तो आम्हाला मृगजळाप्रमाणे दिसला आहे. आम्हाला वाटलं त्याच्या सुखी, त्या हरणाला जसं उन्हाळ्यामध्ये आपण बघतो डांबरी रोडवरती ते हरणं पळत असतात, इकडे हरणं भरपूर आहेत. त्यांना आमच्याकडे त्याला झळाय म्हणते, ते झळाय दिसत्या, ते मृगजळ. त्याला वाटतं ते काय पाणी. त्या आशेनं ते हरणं त्याच्या पाठीमाग पळत राहतात. किती पळाल्यानंतर सुख प्राप्त, किती पळाल्यानंतर त्यांना ते पाणी प्राप्त होईल का? नाही ना. तसं तुम्ही आम्ही संसारामध्ये कितीही पळालो तरी आम्हाला सुखाची प्राप्ती होणार होती का बाबा? नाही ना. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा. आशेनं धावतोय सुखाची प्राप्ती व्हावी याच्यासाठी. आम्ही जे नाशिवंत आहे, जे नश्वर आहे, त्याच्यामधून सुख मिळवण्याची आम्ही काय करतोय? अपेक्षा करतोय. पण सुख न मिळता त्याच्यातून आम्हाला दुःखाचीच प्राप्ती होती. आणि खरं सुख कुठे? अविनाशी सुख कुठे? तर ते खरं अविनाशी सुख आमच्या देवाकडे त्याचा आगार आहे. आगार सुखाचं काय आहे? सर्व सुखाचे
सुखाचा सागर आहे. भगवंत सर्व सुखाचा आगर आहे. तिथे गेल्यानंतर सुखाला कमीच नाही. आपण सुखी का बाबा? आपण सुखी का? या जगामध्ये कोण सुखी? हातवर करा बरं. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाही. कोण सुखी जगात? महाराज सुरेश महाराज कोण सुखी जगात? जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, सगळे दुःखी, सगळे दुःखी. मग सुख मिळवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय, पण सुख आम्हाला मिळत नाही. मग सुख आम्हाला का मिळत नाही? ज्याच्यात सुखच नाही त्याच्यातून ते मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. ज्या संसारातच सुख नाही, सुखा मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय, पदरात आमच्या काय पडतंय? दुःख पडतंय. इतकस सुख आहे संसारात. जाऊ माहितीये तुम्हाला? जाऊ माहितीये ना आपल्याला? जवा इतकं सुख आहे संसारामध्ये, पण पर्वता एवढं दुःख आहे. पर्वता एवढं दुःख सहन करायचं, आणि जवा इतक्या सुखाची प्राप्ती होते. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. जवा इतक्या सुखासाठी पर्वता एवढं दुःख भोगायचं. मी त्या दिवशी सांगितलं तुम्हाला कथेमध्ये, माणूस विश्रांतीसाठी झाडाखाली बसलाय. दुपारची वेळ आहे, गार सावलीला तो ग्रस्त बसलेला आहे. आणि गार सावलीला बसल्यानंतर सहज समोरचा दगड उचलला, पण त्या दगडाखाली बाबा बीळ होत, आणि त्या बिळातून निघाला नाग. त्या नागाच्या भीतीने हा पळायला लागला. नाग याच्या पाठीमाग आहे, हा पुढं पळतोय. आणि पळत असताना याच्या माहितीचा रस्ता नव्हता. माहितीचा रस्ता नव्हता. रस्त्याच्या कडेला विहीर होती, हा त्या विहिरीत जाऊन पडला. पण विहिरीत खाली जात असताना त्या विहिरीच्या ठेवणीवरती एक वडाचं झाड उगवलेलं होतं, आणि त्याच्या पारोड्या खाली लोंबकळत होत्या. एक पारोडी याच्या हातात आली, हा त्या पारोडीला लटकला. तोपर्यंत त्या नागाने विहिरीत उडी टाकली. त्याने खाली बघितलं तर विहीर कोरडी होती. कोरडी विहिरीत नाग होता. याने देवाचे आभार मानण्यासाठी वर बघितलं. देवा वाचवलं तुम्हाला. खाली पडलं असतं तर हातपाय टंगडं मोडलं असतं, परंतु तुम्हाला वाचवलंय. वर बघत होता तोपर्यंत काठावर येऊन वाघ थांबला. संकट पा जीवनात. काठावरती वाघ आहे काळरूपी, खाली कोरड्या विहिरीत नाग आहे. ज्या पारंबीला लटकला होता त्या पारंबीला मोहोळ होतं. त्या मोहोळाचं नाव आग्या होतं. म्हणजे वरती वाघोबा, मध्ये आगोबा आणि खाली नागोबा. एवढे संकट जीवनात असताना मोहोळाचा कांदा फुटला आणि एक एक थेंब खाली टिकत होता, पडत होता. हा आ करून वर पाहत होता. एक मधाचा थेंब याच्या तोंडात पडला. हे म्हणतो काय मध गोळी, वा वा वा. तुम्ही सांगा, एवढे संकट आहे, मध गोड लागेल का? नाही लागत नाही. मग आम्हाला संसार गोड लागतो एका थेंबामुळे. विठाला मग एका थेंबामुळे आम्हाला संसार गोड लागतो, दुःखरूप असणारा संसार. पण संसारामध्ये खऱ्या सुखाची प्राप्ती, अविनाशी सुखाची प्राप्ती त्यावेळेस होते
ज्यावेळेस एकदा आम्हाला संतांची संगती होते किंवा देवाची भेट होते त्यावेळेस खऱ्या सुखाची प्राप्ती होते. संतांच्या संगतीनं जीवनामध्ये सुख येतंय, देवाच्या प्राप्तीनं जीवनामध्ये सुख येतंय. म्हणून तर ते गोपाळ त्या देवाला भगवंताला अभंगाच्या तुझ्या संगतीमध्ये आलो, आमची निश्चिंती झाली. आणि संसारात निश्चिंती आहे का? संसारात नुसती चिंता आहे. काय चिंता? उद्या कसं होईल, मी गेल्यावर कसं होईल, ही चिंता त्या माणसाला. काय होईल ही चिंता आहे. पण देवाच्या संगतीमध्ये गेलो आम्ही, निश्चिंत झालो. कारण जे आम्ही कधी पाहिलंच नाही ते आम्हाला प्राप्त झालंय. बरोबर आहे ना? पाहिलंच नाही ते आम्हाला प्राप्त झालंय. देवाच्या संगतीत गेल्यानंतर त्याचा फायदा होतो, मिळता येते. आम्ही नुसतं देवाचं नामचिंतन करतोय. बाबा आपण तर नुसतं चिंतन करतोय, ते पण वेळ मिळेल तेव्हा. कामामध्ये काम काही म्हणा, राम राम कधी मध्ये करतोय तरी आम्हाला नाही देखील ते बदमाचं शिरात बिगर द्याची
काही खजूर दळलेले शेताने फक्त चिंतन करतोय आम्हाला, तर आम्हाला ते मिळत नाही. फक्त चिंतन. देवाची जर संगती केली तर काय काय मिळेल याचा विचार करा. भगवंताची संगती व्हावी, भगवंताची प्राप्ती व्हावी असं जर वाटत असेल आपल्याला, तर आपण पहिलं एक काम केलं पाहिजे. आपण अगोदर ग्रंथ पाहिले पाहिजे. जे ग्रंथ आमच्या साधू संतांनी प्रपंचाची राख रांगोळी केली, संसाराची होळी केली, आपला देह चंदनाप्रमाणे झिजवला आणि आपल्यासाठी ते ग्रंथ निर्माण केले. ते ग्रंथ पाहणं आपले कर्तव्य आहे. आपल्याला जर वाटत असेल जे पाहिलेलं नाही ते मिळावं, याच्यासाठी अगोदर ग्रंथ पहा. ज्यावेळेस आपण ग्रंथ पाहू त्यावेळेस आपल्याला संत कळतील, आणि ज्यावेळेस आपल्याला संत कळतील त्यावेळेसच आपल्याला भगवंत मिळतील. भगवंत भेटावा असं वाटत असेल तर ग्रंथ बघा. ग्रंथ सामान्य नाही. संतांनी खूप त्रास सहन करून या समाजाच्या कल्याणासाठी संतांनी केलेलं आहे. समाजाच्या कल्याणासाठी, कारण त्यांचं आईचं हृदय संतांचं. जसं आईला वाटतं आपला मुलगा बिघडू नये, आपला मुलगा सुखात राहावा, त्याच्यासाठी आई कष्ट करत असते, प्रयत्न करत असते. मग ते आईलाच फक्त आपला काय आहे, कळवळ आहे. आईशी कळवळ्याची जाती करे लाभावी न प्रेम. फक्त आई वडील आपल्यावरती करतात आणि साधू संत करतात. म्हणून तर साधू संतांनी बुडती हे जान येतो काळ वाला म्हणून येतो कळवळा म्हणून या. म्हणून तर त्यांना कळवळा आला आणि म्हणून तर त्यांनी समाजाचा किती त्रास असला झाला तरी त्यांनी या जगाच्या कल्याणासाठी जगाच्या परोपकारासाठी साधू संतांनी देह झिजवला. पण एक आहे महाराज, जे समाजाचं चांगलं करतात त्यांना साहेब समाज त्रास देते. जे चांगलं करतात त्यांना समाजानं त्रास दिलेला आहे. आताचाच इतिहास नाही, 700-750 वर्षापूर्वीचा इतिहास बघा. ज्या माऊली ज्ञानोबरायानं या जगाच्या कल्याणासाठी
पसायदान मागितलं. ज्या माऊली ज्ञानोबारायांनी या जगाच्या कल्याणासाठी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला, सांगितला, ज्या माऊली ज्ञानोबारायांनी हे विश्वचे माझे घर, आईसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला, त्या माऊली ज्ञानोबारायाला सुद्धा समाजाने काय दिलाय? त्रास दिला. ज्या जगद्गुरु तुकोबारायांनी 5वा वेद गाथा निर्माण केला आहे, त्या जगद्गुरु तुकोबारायाला या समाजाने त्रास दिला आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या जनतेच्या डोईवर सुखाचं छत्र राहावं याच्यासाठी आपल्या आयुष्याचं रणकंदन केलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना या समाजानं काय दिलाय? त्रास दिलाय. जे चांगलं करतात त्यांना समाज नेहमी त्रास देत असतो. म्हणून चांगलं करणाऱ्याने एक गोष्ट ध्यानात ठेवायची, समाजाचं ऐकायचं नाही, समाजाकडे पाहायचं नाही. मी चांगलं करतोय हे परमेश्वराला माहिती आहे, चांगलं करत राहायचं. किती समाजाला त्रास देऊ द्या, चांगलं करणाऱ्याचं नाव मोठं झाल्याशिवाय राहत नाही. विठाला समाजाचं ऐकून जर माऊली थांबले असते, समाजाचं ऐकून जर जगद्गुरु तुकोबाराय थांबले असते, तर हा समाज रसातळाला गेला असता. ते चालत राहिले म्हणून आज समाज सुखी, म्हणून सुखी. म्हणून संतांनी जे ग्रंथ निर्माण केले ते ग्रंथ आपण अगोदर पाहणं गरजेचे. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी आणि एक तरी उभी अनुभव. अनुभव घ्या तुम्ही, ज्ञानेश्वरीचा अनुभव घ्या. ज्ञानेश्वरी वाचत असताना माऊली कृपा करतात. माऊली कृपाची साहेब आमच्यावर, कृपा आहे आमच्यावर. एवढी कृपा आहे की आमची खऱ्या अर्थानं लायकी सुद्धा नाही, परंतु आमच्यापेक्षा वयानं ज्येष्ठ असणारी मंडळी आमच्या समोर बसलेली बसतात, ऐकतात. कशामुळं? कृपा त्या माऊलींची, कृपा त्या माऊलीची. आम्ही नुसतं त्यांचं नाव घेतलं तर लोक आम्हाला त्यांच्या रूपात पाहतात. इतकी ताकद त्या माऊलीच्या नावामध्ये. विठाला मग आम्ही ग्रंथ जर पाहिले, ज्ञानेश्वरी वाचली, तर माऊली कृपा करतात. म्हणजे संत भेटतात. आणि एकदा संत भेटले की भगवंत लांब नाही. भगवंत तसं मिळणं अवघड आहे. भगवंत तपश्चर्येने आपण प्राप्त करू शकतो, मिळवू शकतो, पण संत भेटणं इतकं सोपं नाही. संत भेटणं एक वेळेस तपश्चर्येने आम्हाला देव भेटेल, पण संत भेटणार नाही. कारण संत भेटणं सोपं नाही. इतकी ताकद आहे संतांमध्ये. संत चरणा रज लागता सहज, वासनेचे बीज जोडी जाई. संत चरण रज जरी आम्हाला लागली तरी वासनेचं बीज जळून जातं. पण संत भेटण्यासाठी काय लागतं? परिउपतिष्ठे पूर्व पुण्य. परिउपतिष्ठे पूर्व पुण्य. मागच्या जन्मीचं पुण्य लागतं, तेव्हा आम्हाला संत भेटतात. आणि एकदा संत भेटले की देव भेटल्याशिवाय राहत नाही. आणि देव भेटला का मग जे पाहिलं नाही ते मिळाल्याशिवाय राहत नाही. अभंगाचं
मान्य आमदार प्राध्यापक खुर्ची द्या वर या सर रमेशजी बोरणारे सर, आपल्या भागाचे लोकप्रिय आमदार माननीय प्राध्यापक रमेशजी बोरणारे सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं समवेत राम हरी बापू जाधव यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. धोदलगावकर ग्रामस्थांच्या वतीनं सदन दादा शिंदे पाटील ही त्यांच्या समवेत आलेले आहेत. या मतदारसंघावरती प्रेम करणारे आणि सर्वसामान्यांच्या सुखदुःखाची जाणीव असणारे लोकप्रिय आमदार माननीय बोरणारे सर हे या धोंदलगावकरांच्या विनंतीला मान देऊन या काल्याच्या कीर्तनाच्या प्रसंगी उपस्थित राहिले. सर आपलं मनापासून हार्दिक असं स्वागत. कारण वेळ आम्हाला खूप वाटतं की बसावं, त्यांची अंतःकरणातली इच्छा आहे. असं नाही की त्यांना ऐकाय वाटत नाही, असं नाही. इच्छा आहे त्यांच्या अंतःकरणात ऐकावं, परंतु कार्यक्रमातच फोन येतो, जावं लागतं. आताच या कार्यक्रमासाठी फोन आला, ते कोणत्या कार्यक्रमातून आलेले त्यांना सुद्धा ते माहिती आहे. त्याच्यामुळं आपणही आग्रह करण्यात त्या ठिकाणी अर्थ नाही. 2 मिनिटं वेळ असेल तर शुभेच्छा थांबणार आहे. विठाला नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे, नाही देखील ते मिळे. संतांची संगती झाली, संतांची कृपा झाली, संतांचं दर्शन झालं तर नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. इतकी ताकद आहे संतात, आणि संतांमध्ये किती ताकद आहे हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. विठाला विठाला आज पाहिलं, जे देव मानत नव्हते संतात इतकी ताकद आहे दादा, देवाच्या दर्शनाला जावंच लागलं. देवाच्या दर्शनाला बाळू काका जावंच लागलं. देवच मानत नव्हती, ते म्हणले देवच नाही. कारण दिलत ना देवाने तेवढं, देवाने इतकं दिलत की एवढं देऊन सुद्धा देवच नाही म्हणले. परंतु देवाने शेवटी तो देव आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती असणारा तो भगवान परमात्मा आहे. त्यांना माहीतच नाही, त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पाणी हलत नाही, त्याच्या सत्तेशिवाय वेदही बोलत नाही.
माणसाने देवाला, भावाला, गावाला कधी विसरू नाही. देवाला विसरू नये, भावाला, मातृभूमीला विसरू नये, म्हणजे गावाला विसरू नये, भावा बहिणीला विसरू नये. भाऊ किती मोठा झाला तरी बहिणीला भावाने विसरू नये, कारण वेड्या बहिणीची वेडी ही माया. बहीण आमची किती गरीब असू द्या दादा, श्रीमंत भावाला बहीण विसरल्याशिवाय राहत नाही. पण भावाने एक लक्षात ठेव, भाऊ कितीही मोठा हो, कारण त्यानं बहिणीला कधी विसरू नये. विठाला जे पाहिलं नाही ते मिळतं. कारण इकडं फक्त काय महाराज, संसारामध्ये फक्त दुःख आहे, फक्त रात्रंदिवस तळमळ आहे. मिळालं पाहिजे, मिळालं पाहिजे, मिळालं पाहिजे, मिळालं पाहिजे, मलाच मिळालं पाहिजे, यापेक्षा माणसाची फक्त तळमळ आहे. जे प्राप्त न होणार प्राप्त करण्याचा प्रयत्न माणूस करतो. अन्न मान धन हे तो प्रारब्धा अधीन, हे प्रारब्ध अधीन आहे. काही गोष्टी किती मिळवण्याचा प्रयत्न करा, किती प्रयत्न केले तरी मिळत नाही. असे उदाहरण आपण पाहिलेले, असे उदाहरण आपण पाहिलेले. जे प्रारब्धात नाही ते मिळतच नाही, आणि जे प्रारब्धात आहे ते चालत आल्याशिवाय राहत नाही. मग या संसारामध्ये अर्थच नाही. संसार कसा आहे, फलकट तो संसार फलकट आहे. परंतु तरी त्या संसाराला आम्ही काय झालेलो आहे, चिकटलेलो आहे. आणि ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं सुख, शांती, समाधानी, त्या गोष्टीकडे आम्ही जात नाही, त्या मार्गाला आम्ही लागत नाही. जिथं गेल्यानंतर आम्हाला सुखाची प्राप्ती होते, जिथं गेल्यानंतर आम्हाला शांती मिळते, त्या ठिकाणी आम्ही जात नाही. आणि तो कोण काय, तो परमार्थ आहे. परमार्थ इथं आल्यानंतर जे समाधान मिळतं ते दुसरं कुठेही मिळत नाही. विचारा साहेबांनी, एसी मध्ये त्या खुर्चीवर बसल्यानंतर जे समाधान मिळतं, समाधान एक खुर्चीवर बसल्यानंतर हजारो लोक भेटणार आहेत, एक मिनिट सुद्धा त्यांना त्या ठिकाणी वेळ राहत नाही राहत. आता फोन येणार किंवा कोणतरी भेटायला येणार किंवा पिये काहीतरी देणार, हे चालूच राहणार. इथं आले 10 मिनिटं का होईना, पण शांत या ठिकाणी बसले, सगळा आनंद या ठिकाणी, जे सुख आहे ते दुसरं कुठंच नाही. म्हणून येथे टाकाचे Hari
नाही. देवा इथं ताकाचे सरोवर आहे, तिथं नवनीतांची पुरी, म्हणून एका भगवंत भेटला की आम्ही आता ते दवडणार नाही. जगद्गुरु तुकोबरा अभंगाच्या तुका
या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय आमदार मान्य प्राध्यापक रमेश रावजी बोरणारे सर यावरून उपस्थित राहिले. त्याचप्रमाणे आमचे पारमार्थिक स्नेही आणि शिवसेनेचे नेते मान्य मानाजी पटेल ही या कार्यक्रमासाठी आवर्जून आले. कथेला साहेबांना वेळ मिळाला नाही सरपंच, कारण आता पंपाचं काम हे सगळं काम बघावं लागतं, सामाजिक कामही बघावं लागतं, त्याच्यामुळं येता आलं नाही. पण काल्याला निश्चित आले. आमच्यावरती प्रेम करणारे मनाजी पाटील या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. यथामती यथा अवकाश या ठिकाणी या अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न केला. आज खऱ्या अर्थानं काल्याचा हा दिवस आहे. चरित्र ते उच्चारावे काल्याच्या प्रसंगामध्ये चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. भगवान श्रीकृष्णानं गोकुळामध्ये ज्या लीला केल्या, जे चरित्र गोकुळातलंय त्याचं उच्चारण आजच्या दिवशी करावं. आपण 7 दिवस प्रभू रामचंद्रजींचं चरित्र बघितलं. प्रभू रामचंद्रजींचं चरित्र आचरणात आणावं, आचरण करायचंय. ते प्रभू रामचंद्रजीच्या चरित्राचं आणि उच्चारण करायचंय ते भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये काय चरित्र केलंय भगवंताने, तो आम्हाला सर्व कथा भाग माहिती आहे. भगवान प्रभू रामचंद्रजींचा जन्म दुपारी 12 वाजता झाला आणि भगवान श्रीकृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता झाला. कुठं झाला? कारागृहात झाला. कुणाच्या? कंसाने. तुम्हाला सगळ्या कथा बघ. 21 ते 25 वर्षापासून सरीद भागवत चालू, 25 वर्ष झाले आणि मोठमोठे भागवतकार या ठिकाणी येऊन गेलेले. सगळा कथा भाग तुम्हाला माहित आहे. भगवान श्रीकृष्ण यशोदा मैयाच्या कडे असताना त्याने ज्या लीला केल्या त्या लीलेचं वर्णन, लहान होते भगवान श्रीकृष्ण आणि खोड्या करायची. खोड्या कोणाच्या? त्या गवळणीच्या खोड्या करायची. सगळ्या गवळणी यशोदा मैयाकडे यायच्या आणि सांगायच्या की यशोदे, तुझ्या कृष्णाला सांगा गे काही, तुझे सांग समजून, खोड्या करतोय. यशोदा मैयाने भगवान श्रीकृष्णाला सांगण्याचा खूप प्रयत्न केला, पण देव खोड्या करत राहिला. खोड्या करत होता. खोड्याबरोबर चोऱ्या करायला लागला. गोपाळांना बरोबर घ्यायचा आणि गोपाळाने विचारायचं, काय रे तुमच्या तिथं तर गाय आहेत, दूध दुभतंय, लोणी तूप आहे, सगळ्या गोष्टी, आणि तुम्ही असे गाठोड का? त्यावेळेस गोपाळ सांगायचे, देवा दूध लोणी तूप सगळं डेअरीला जात आहे आणि आमच्या डेअरीला चटणी, दूध डेअरीला आणि चटणी डेअरीला. अरे म्हणले मग असं मिळत नाही ना, तर मग चोऱ्या करू ना. संघटना स्थापन केली देवाने आणि त्या गोपाळांना बरोबर घेऊन देव चोऱ्या करायला लागला. त्या चोऱ्यामध्ये फायदा होता गोपाळांचा. गोपाळांना चांगलं खायला मिळायला लागलं. पहिले ताकच पेत होते, पण देवाबरोबर चोऱ्या केल्या, त्यांना दूध तूप लोणी हे सेवन करायला मिळालं. तीही तक्रार गोकुळवासियांनी यशोदामयी नंदलालाकडे नेली आणि त्यावेळेस मात्र यशोदा म्हणले, आता तुला इथं ठेवी उद्या जाई
गेली. आता तो काय कर, गाई घेऊन रानामध्ये आणि गोपाळाबरोबर भगवान परमात्मा गाई घेऊन त्या ठिकाणी वनामध्ये जायला लागला. तिथं वेगवेगळ्या प्रकारचे खेळ देव खेळत होता. असे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ होते. आता खेळच राहिले नाही साहेब, खेळ राहिले नाही, पोरं खेळत नाही, कारण आता आलाय मोबाईल. अशी परिस्थिती झाली पाटील. लोक त्या मोबाईलने एवढे येडे झाले. आम्हाला कौतुकाने सांगितले, बाबा 3च वर्षाचा नातू आहे, त्याला त्या मोबाईल मधलं सगळं कळत. मला बटणं दाबता येत नाही, पण ते 3 वर्षाचा नातू सगळं ते मोबाईल उचकितो. ते मोबाईल उचकिता आपल्याला एखाद्या दिवशी उचकून टाकेल, तोपर्यंत आपल्याला कळणार नाही, आपल्याला कळणार नाही. आता सावध व्हा. वेगवेगळ्या प्रकारचे खेळ होते, खायला चांगलं होतं, त्याच्यामुळे विचार सुद्धा पूर्वीचे चांगले होते. आता विचार बदलले, त्याचं कारण खायला चांगलं राहिलं नाही, आम्ही खेळतच चांगलं नाही, आम्ही बोलतही चांगलं नाही, वागतही चांगलं नाही. माणसाने माणसाची माणसासारखं तरी वागावं. कुणाला माणूस म्हणायचं? किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते. दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव ज्याला आहे त्याला माणूस म्हणतात. पूर्वी खेळ होते. भगवंत त्या गोपाळाबरोबर खेळ खेळे. गोपाळाने सांगितलं, जेव्हा 12:30 वाजले रे, खेळून खेळून आम्हाला खूप आता काय झालं, भूका लागल्या. भूक लागल्यावर कशाचं सुख नसतं. किती बाबा चांगलं सांगत असतात आणि तिकडं तयार झालेलं असतं आणि भूक लागलेली असली तर तिकडं लक्ष इकडं नसतं, सगळं लक्ष तिकडं असतं. म्हणून गोपाळ म्हणजे जेव्हा 12:30 वाजले, आता आम्हाला भूका लागल्या, मग देवाने सगळे गोपाळ बरोबर आणले. आणि गोपाळ बरोबर आणल्यानंतर, कारण त्याला माहित होतं टाइम झालेला आहे,
ती त्याला माहिती साई बसलेली, त्याच्यामुळं ते ऑटोमॅटिकली देवाने आज्ञा दिली. गोपाळाने सांगितलं देवा भुका लागल्या. मग सगळे गोपाळ एकत्र आले आणि एकत्र आल्यानंतर सगळ्या शिदोऱ्या एकत्र केल्या. देवाने त्याची शिदोरी सोडली, सगळ्या शिदोऱ्या एकत्र केल्या. गोपाळाचे गोल बसले, पाणी फिरवलं आणि पाणी फिरवल्यानंतर श्लोक म्हटले, यज्ञचेष्टा संतो मोचन्ते सर्व किल्बिषे भुंजते ते घनं तापा ये भजान्ते आत्मकारणा यत् करोसि यदस्नासि यज्जुहोसि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम् अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणसमायुक्त भजाम्यन्यं चतुर्विधम् ओम सहनावतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति. कोणी येऊन जायचं नाही. 10 मिनिटं सर्वांनी बसून घ्यायचं आहे. कोणी येऊन जायचं नाहीये, आपण सर्वांनी बसून घ्यायचं आहे. सुरुवातीला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाच्या शेवटचा काल्याची सेवा ज्यांनी आज पार पाडली ते हरिभक्तपरायण रामायणाचार्य कृष्णा महाराज ओंगले यांच्या अमृतमय वाणीमधून आपण कीर्तन या ठिकाणी श्रवण केलं.
उपस्थित सर्व गावकऱ्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित झालेले आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय प्राध्यापक रमेश पाटील बोरनारे सर, लोकनेते स्वर्गीय आर्यमानी साहेब यांचे चिरंजीव शिवसेनेचे तालुका प्रमुख सचिन पाटील वाणी, माजी सभापती मनाजी पाटील मिसाळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय रामहरी बापू जाधव, आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करतो. मी सप्ताह कमिटीला विनंती करतो, या ठिकाणी आपल्याला वैजापूर तालुक्याचे माननीय आमदार रमेशजी बोरनारे सर यांनी या ठिकाणी उपस्थिती लावली. मी सप्ताह कमिटीला विनंती करतो त्यांचं या ठिकाणी आज सत्कार व पूजन करायचं आहे. आमदार बोरनारे सर यांचं स्वागत पूजन सप्ताह कमिटीच्या वतीने या ठिकाणी करायचं आहे. त्यानंतर लोकनेते स्वर्गीय आर्यमानी साहेब यांचे चिरंजीव शिवसेनेचे तालुका प्रमुख सचिन वाणी यांचं या ठिकाणी पूजन आणि स्वागत सप्ताह कमिटीच्या वतीनं करायचं आहे. सुरेश महाराजांना विनंती आपण. त्यानंतर माजी सभापती गटनेते मनाजी पाटील मिसाळ यांचं स्वागत पूजन आदरणीय काकांना विनंती आहे की आपण वसंत काकांना विनंती आपण मनाजी पाटील यांचं स्वागत करत आहे. आदरणीय रामहरी बापू जाधव यांचे या ठिकाणी स्वागत होणार आहे. मी काकांना विनंती करतो आरोप काकांना की आपण बापूचं या ठिकाणी स्वागत करायचं पूजन करायचं करा. आलेल्या सर्व मान्यवरांचं परत एकदा मी सहर्षाचं स्वागत करतो. महाराजांना धन्यवाद देतो. मी सर्व मान्यवरांच्या वतीनं आदरणीय सदानंद शिंदे माजी सभापती यांचं या ठिकाणी स्वागत होणार आहे, पूजन होणार आहे. मी काही सगळ्यांना विनंती करतो आपण सदानंद या ठिकाणी स्वागत करायचं. आणि मी आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय बोरनारे सर यांना मी विनंती करतो की आपण या सप्त्यासाठी गावकऱ्यांना शुभेच्छा द्यायच्या. या ठिकाणी गेल्या 14 वर्षापासून प्रभू रामचंद्र जन्म उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी ज्या कथेचं आयोजन केलं जातं, या वर्षाची गेल्या 7 दिवसापासून ज्यांच्या अमृतवाणीमधून या ठिकाणी आपण कथा श्रवण केली, असे हरिभक्तपरायण कृष्णाजी महाराज उरले. आज सांगता सुद्धा त्यांनी या ठिकाणी केली. मी या ठिकाणी हरिभक्तपरायण कृष्ण महाराज उरले परिसरातील सर्व गायनाचार्य, सर्व भैवी मंडळ, वेगवेगळ्या पक्षाचे सर्व नेते मंडळी यांचं गावकऱ्याच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व गावकरी, सर्व ट्रस्टी अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आध्यात्मिक कार्यामध्ये धीराने भाग घेतात. त्यांना सुद्धा तालुक्याचा लोकप्रतिनिधी नात्याने त्यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो. विशेष करून या ठिकाणी आज ज्येष्ठ मंडळ मोठ्या संख्येने हजर आहे, परंतु सर्वात जास्त हजेरी जी लागली ती आमच्या लाडक्या बहिणीची या ठिकाणी हजेरी लागली आणि म्हणून त्यांचं या ठिकाणी कौतुक करतो. आणि अधिक वेळ न घेता या ठिकाणी या सप्त्याला मी माझ्या वतीने, आपल्या सर्वांच्या वतीने, तालुक्याचा लोकप्रतिनिधी नात्याने शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराज, जय हरी.